राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसच फडणवीसांच्या सोबत सत्तेमध्ये गेल्यानंतर शरद पवारांच्या सोबत राहिलेले कितीतरी आमदार खासदार राहिलेले आहेत. म्हणून संघटनात्मक शक्ती आणि राजकीय तुल्यबळ जे आहे ते वर्तमान परिस्थितीचं आपण स्वीकारलं पाहिजे. निकालानंतर पश्चाताप करण्यापेक्षा निकालाच्या आधी चांगले निकाल आपल्याला हवे असेल तर वास्तविक पार्श्वभूमी तपासून आपण ते केलं पाहिजे. इंटॅक्ट राहिलेलं पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. ते आता जे मतदान आम्हाला 2019 ला भेटलं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे आणि त्या मतदानामध्ये संघटनात्मक आमची तेव्हा ताकद नव्हती, आमच्या कमिट्या नव्हत्या. आज आमच्या जिल्हा तालुका सर्कल पर्यंत वार्डापर्यंत बूथ पर्यंत आमचं संघटन निर्माण झालेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीनं ती भूमिका पार पाडल्यामुळे या महाराष्ट्रामधला इतर बहुजन समाज मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडी सोबत आलेला आहे. आपण बघत आहोत की गरीब मराठी ही टर्मच गरजवंत मराठ्यांची, गरीब मराठ्यांची, संतांच्या वारकरी हिंदू बहुजन मराठ्यांची टर्म बाळासाहेबांनी मांडली. त्या टर्मवर आज आंदोलन होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता आज वंचित बहुजन आघाडीची ताकद पूर्वीपेक्षा खूप भक्कमपणे वाढलेली आहे. तरी आम्ही 12 जागा आमच्यासाठी मागितलेल्या आहेत आणि ताकद संपलेले किंवा ज्यांच्यामध्ये फूट झालेले आहेत असे 2 पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना 12-12 जागाचा आणि काँग्रेसची सुद्धा ताकद गेल्या निवडणुकीला ती इंटॅक्ट जरी असले मोठी फूट त्याच्यात दिसून नाही आली तरी आपल्याला माहित आहे की काँग्रेसनं 14 मध्ये निवडून आणलेल्या 2 लोकसभेच्या जागा त्यांना पुन्हा निवडून आणता आल्या नाही. हिंगोली नांदेडच्या 1 जागा त्यांची आली होती, त्यांचे निधन झाल्यामुळं आज काँग्रेस सुद्धा 0 आमदारावर आहे. म्हणून काँग्रेसनंही आपली वास्तविक पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. खासदार तर आम्ही ही जी मांडणी केलेली आहे ती समान आणि न्यायिक वाटा व्हावा या पार्श्वभूमी म्हणून आम्ही ऑफर केलेली आहे. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आमचं असं म्हणणं नाही आहे की 100% याला कोणी मान्य करावं. आपण चर्चा तर करा, तुम्ही पुढचं तुमचं प्रस्ताव तर द्या. आम्ही आमचा प्रस्ताव दिला. आम्ही आघाडीमध्ये येण्याआधी एक संशय असा होता की अवास्तविक जागा मागतील, अवाढव्य जागा मागतील, या पद्धतीचंही मीडियामधून चर्चेला येत होतं. आम्ही तेही चित्र स्पष्ट केलं की आम्हाला समान न्याय मिळाला पाहिजे, समान दर्जा, समान वागणूक मिळाली पाहिजे. त्या हिशोबानं एक चांगला फॉर्म्युला मांडला. कारण महत्वाची बाब ही आहे, पक्षाची ताकद उभी करण्याच्या प्राधान्याला बाजूला ठेवून आपल्याला लोकशाही आणि संविधान धोक्यात आणणाऱ्या मोदी नावाच्या फॅक्टरला जर रोखायचं असेल तर देशातलं 2ऱ्या नंबरचं मोठं राज्य महाराष्ट्र आहे. सर्वाधिक खासदार देणारा देशातलं 2ऱ्या नंबरचं राज्य हा आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातून आपल्याला जर 30 पेक्षा कमी खासदार आपण तिकडे दिले तर त्यांचं गणित बिघडणार आहे. म्हणून कोणत्याही स्थितीमध्ये 30-35 खासदार महाविकास आघाडी वंचितला सोबत घेऊन आपल्याला निवडून आणणं गरजेचं आहे जर आपल्याला केंद्रामध्ये मोदी फॅक्टर रोखायचा असेल तर. आणि ते रोखण्यासाठी का होईना यांनी सगळ्यांनी समोर आलं पाहिजे.